अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शिवरायांना वाढवणारी घडवणारी राजमाता जिजाऊ आणि ज्यांनी लिहिलेल्या संपूर्ण देशाची व्यवस्था चालते ते आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या सर्व महामानवाच्या महान कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव मनस्वी संदीप सातपुते. मी इयत्ता 4थीत शिकत आहे. माझ्या भाषणाचा विषय स्त्री सुरक्षा. वार नाही तलवार आहे, वार नाही तलवार आहे, ती शमशेराची धार आहे, ती शमशेराची धार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही, ती तर धगधगता अंगार आहे, ती तर धगधगता अंगार आहे. स्त्री सुरक्षा हा विषय देशाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्या देशातील महिला सुरक्षित नाहीत. आपला देश खूप प्रगती करत आहे, असे असूनही देशातील मुलींसाठी लोकांचे विचार सरणी मागासलेले आहे. आपल्या देशात मुलींना लक्ष्मी मानले जाते, तरी सुद्धा मुली असुरक्षित का आहेत याचा विचार करणे गरजेचे आहे. आज स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात उंच झेप घेऊन आपले कर्तव्य जगभर पसरवले आहे. तरी सुद्धा भारताला आणखी सक्षम आणि महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने महिलांना हवा तेवढा योग्य मान आणि ताकद मिळणे गरजेचे आहे आणि त्यासाठी महिलांचे सशक्तीकरण करणे गरजेचे आहे. प्रत्येक महिला ही आर्थिक, सामाजिक व मानसिकदृष्ट्या सुरक्षित आणि स्वतंत्र असली पाहिजे. जेव्हा एखादी महिला कुठल्याही कारणामुळे घराबाहेर पडते तेव्हा तिचा योग्य तो सन्मान केला पाहिजे. आज मुली शिक्षणासाठी, कामासाठी व नोकरीसाठी घराबाहेर पडतात. त्यांच्या संरक्षणासाठी व मुलींवर अत्याचार व छळ होता कामा नये म्हणून एक सुव्यवस्था केली पाहिजे. जेव्हा एखादी मुलगी स्वतःवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवेल, लढेल, तेव्हाच तिचा खऱ्या अर्थाने सशक्तीकरण झाले असे म्हणता येईल. मुलींनो, स्वतःला त्या चांदणीप्रमाणे बनवू नका ज्याच्यावर साऱ्यांची नजर पडेल. मुलींनो, स्वतःला त्या चांदणीप्रमाणे बनवू नका ज्याच्यावर साऱ्यांची नजर पडेल. स्वतःला त्या सूर्यासारखे प्रखर बनवा, म्हणजे कोणाची नजर पडताच मान झुकली पाहिजे. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय किसान, जय विज्ञान.